नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, वादग्रस्त ठरलेल्या नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्या बदललेल्या आरेखनावरनं राजकीय वाद आणि संभ्रम सुरू असतानाच जिल्हा प्रशासनानं नाशिक शिर्डी या नवीन दुहेरी रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली. सिन्नर तालुक्यातील 23 आणि नाशिक तालुक्यातील 11 अशा एकूण 34 बाधित गावांमध्ये भूसंपादन करण्यासाठी प्रशासनानं अधिकृत सक्षम प्राधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून यामुळे या रेल्वे मार्गाला आता मोठी गती मिळण्याची चिन्ह आहेत. नाशिक ते पुणे थेट रेल्वे मार्ग आणि त्याच्या बदललेल्या आरेखनावरनं आणि नंतर रद्द झालेल्या आरेखनावरनं राजकीय वर्तुळामध्ये उलटसुलट चर्चा सुरू असतानाच आता नाशिक ते शिर्डी हा दुहेरी रेल्वे मार्ग प्रकल्प वेगानं पुढे नेण्याची तयारी सुरू झाली. नाशिक रोड ते साईनगर शिर्डी दरम्यान या नव्या रेल्वे मार्गासाठी मध्य रेल्वेकडनं प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या आधारे जिल्हा प्रशासनानं भूसंपादन प्रक्रियेला वेग दिलाय. हा नवीन रेल्वे मार्ग पूर्वी संपादन करण्यात आलेल्या एक लहरे ते इंडिया बुल्स याच मार्गावरून प्रस्तावित करण्यात आला असून तिथून पुढे तो शिर्डीपर्यंत वाढवला जाणार आहे. या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची संपूर्ण जबाबदारी निफाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. भूसंपादनासाठी निश्चित करण्यात आलेल्या 34 गावांच्या यादीमुळे हा प्रकल्प सिन्नर येथील औष्णिक वीज प्रकल्पाच्या रखडलेल्या रेल्वे मार्गाचंच विस्तारीकरण असल्याचं स्पष्ट झालंय. पूर्वी इंडिया बुल्स कंपनीनं सिन्नर येथील औष्णिक वीज प्रकल्पाला कोळसा वाहून नेण्यासाठी या मार्गावरती रेल्वे लाईन उभारण्याचं काम हाती घेतलं होतं. काही ठिकाणी पूल बांधण्याचं काम सुरूही झालं होतं, परंतु कंपनी दिवाळखोरीत गेल्यानंतर हा प्रकल्प आणि रेल्वे मार्ग दोन्ही रखडलं. आता हा दिवाळखोरीत गेलेला प्रकल्प NTPC आणि महाजनको यांनी संयुक्तरित्या ताब्यात घेतला असून वीज निर्मितीसाठी कोळशाची वाहतूक करणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. या समस्येवरती तोडगा म्हणून इंडिया बुल्सनं पूर्वी संपादन केलेल्या मार्गावरूनच रेल्वे मार्ग उभारून तो पुढे शिर्डीपर्यंत जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे औष्णिक वीज केंद्राला आवश्यक असणारा कोळसा नाशिक रोडच्या मालधक्क्यावरनं थेट सिन्नरपर्यंत पोहोचवता येईल. तसेच भविष्यामध्ये मुंबई ते शिर्डी आणि पुणे ते नाशिक या रेल्वे गाड्या देखील चालवणं शक्य होणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पुणे नाशिकऐवजी नाशिक ते शिर्डी या रेल्वे मार्गाला गती देण्यात आली आहे. तर मग यावरती तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.